आणि यानंतर बातम्या आहेत इराण आणि अमेरिका यांच्यातल्या संघर्षाशी संबंधित। सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरती यूएईकडनं अमेरिकेला एक इशारा दिला गेल्याचं दिसतंय। कारण अरब राष्ट्र आता व्यवहारामध्ये डॉलरच्या ऐवजी युआन वापरण्याची शक्यता असल्यानं आर्थिक तणाव वाढण्याची चिन्ह दिसू लागली आहेत। सूत्रांच्या माहितीनुसार जर आर्थिक परिस्थिती अधिक गंभीर झाली तर यूएई आंतरराष्ट्रीय व्यवहारांसाठी अमेरिकन डॉलरच्या ऐवजी चीनी युआन वापरण्याचा विचार करू शकतं। पण हा निर्णय जागतिक आर्थिक व्यवस्थेसाठी महत्त्वाचा ठरेल, कारण सध्या बहुतेक आंतरराष्ट्रीय व्यवहार हे डॉलर्समध्येच होतात। तर अर्थतज्ञांच्या मते हा केवळ दबाव टाकण्याचा एक डावही असू शकतो। प्रत्यक्षात डॉलरपासून पूर्णपणे दूर होणं जाणं सोपं नाहीये, कारण जागतिक वित्तीय प्रणाली अजूनही मोठ्या प्रमाणात डॉलरवरती आधारित आहे। तर मध्य पूर्वेमध्ये तणाव वाढत असताना इराणनं अमेरिकेच्या विरुद्ध कडक भूमिका घेतली आहे। इराण आणि अमेरिकेच्या संभाव्य चर्चेच्या पार्श्वभूमीवर इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेक्शियन यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरती थेट निशाणा साधला। इराणचे अणु अधिकार कुणीही हिरावून घेऊ शकत नाही असं म्हणताना पेजेक्शियन यांनी ट्रम्प यांना गर्भित इशारा दिलाय। इराणला अणु अधिकार वापरता येणार नाहीत या ट्रम्प यांच्या वक्तव्याचा त्यांनी जोरदार समाचार घेतलाय। एखाद्या सार्वभौम देशाचे अधिकार काढून घेण्याचा अधिकार ट्रम्प यांना कुणी दिला असा थेट प्रश्न आता इराणकडनं उपस्थित केला गेलाय। तर जागतिक व्यापार आणि राजकारण यामध्ये आता नव्या तणावाची भर पडली आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता कॅनडाला एक थेट इशारा दिलाय। चीन सोबतचा व्यापार करार कॅनडानं रद्द न केल्यास कॅनडावरती तब्बल 100% टॅरिफ लावण्यात येईल अशी धमकी ट्रम्प यांनी दिल्याची माहिती आहे। आणि जर 100% टॅरिफ लागू झालं तर कॅनडातनं अमेरिकेत येणाऱ्या वस्तूंची किंमत दुप्पट होईल आणि व्यापारावरती त्याचा परिणाम होईल। ट्रम्प यांची धमकी जागतिक व्यापारातील वाढत्या स्पर्धेचे आणि राजकीय तणावाचे संकेत मानले जातात। पण या सगळ्या परिस्थितीत अमेरिका आणि इराणमध्ये दुसऱ्या फेरीची शांतता चर्चा होणार आहे, ती चर्चा होणार की नाही असा एक प्रकारे संभ्रम निर्माण झालेला असताना पाकिस्तानात मात्र लगबग वाढलेली आहे, कारण ही चर्चा अर्थात पाकिस्तानात पार पडणार आहे। अमेरिकेचं VVIP विमान हे थोड्याच वेळात रावळपिंडीमध्ये लँड होणार आहे। या विमानात नेमकं कोण असेल याबद्दलचा तपशील अजून समजू शकलेला नाहीये, पण यामध्ये अमेरिकेच्या शिष्टमंडळाचे सदस्य किंवा त्यांचा स्टाफ असण्याची दाट शक्यता आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।